हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर राणी जी आहे ती मालतीच्या सांगण्यावरून पैसे कमवण्यासाठी बाहेर पडलेली असते आणि एक दिवसात तिला 3 लाख रुपये कमवायचे असतात. तर आता इथे इंद्रा बोलत असतो की हे बघ राणी, तू आईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको. हे बघ, तू एकटी कुठे जाणार आहे आणि तू काय करणार आहेस? तू कुठेही जाऊ नकोस. आईच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नकोस. तर आता इथे राणी बोलते की नाही सर, मी मालती मॅडमच्या बोलण्याचं वाईट वाटून घेत नाही आहे. खरं तर मलाच लाज वाटत आहे की मी आबांसाठी काहीच केलं नाही, म्हणून प्लीज तुम्ही मला थांबवू नका, मला जाऊ द्यात. असं म्हणत राणी जी आहे ती पैसे कमवण्यासाठी घराबाहेर पडणार आहे आणि इथे इंद्राला ती म्हणत असते की प्लीज मला थांबवू नका. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे, तू प्रयत्न करून बघ, पण काहीही प्रॉब्लेम आला तर मला लगेच कॉल कर. तर राणी बोलते की ठीक आहे सर. असं म्हणून राणी जी आहे ती घराबाहेर पडते. इकडे इंद्रा देखील स्वतःच्या परीने काहीतरी पर्याय निघतो का पैसे कमवण्यासाठी ते पाहत असतो. तर इकडे विक्रांत आणि ही जी उर्मिला आहे ते इंद्रा आणि राणीला पाहत असतात आणि दोघेही एकमेकांना म्हणतात की ही राणी खरंच किती मूर्ख आहे ना, एका दिवसात कुठून 3 लाख रुपये कमवून आणणार आहे, एवढंही हिला समजत नाही आहे. उगाचच भटकतील आणि येतील आणि पुन्हा आपलेच पैसे त्यांना घ्यावे लागतील, असं म्हणून ते एकमेकांकडे पाहून हसत असतात. राणी जी आहे ती आता पुढे येऊन NGOमध्ये आलेली आहे आणि आल्यानंतर तिथे लगेचच ती चौकशी करू लागते आणि त्या माणसाशी बोलताना ती बोलू लागते की माझ्या सासऱ्यांना ब्रेन ट्यूमर झाला आहे आणि आम्हाला तात्काळ पैशाची गरज आहे आणि 3 लाख रुपये कमी पडतात, प्लीज तुम्ही माझी काही मदत करू शकाल का? तर त्यावेळी इथे तो जो व्यक्ती आहे समोरचा तो बोलतो की हे पहा मॅडम, तुम्हाला जर पैसे हवे होते तर तुम्ही आम्हाला आधी कळवायला हवं होतं, जेणेकरून आम्ही नुसार तुम्हाला थोडे तरी पैसे ॲडजस्ट करून दिले असते. पण जर तुम्ही आता एवढं अर्जंटली सांगता तर ते काम नाही होऊ शकत. तर आता इथे राणी बोलते की ठीक आहे सर, मी पाहते दुसरीकडे काही होतंय का. तर आता इकडे इंद्रा जो आहे तो घर बसल्या इथे फोनवरती बोलत असतो आणि बँकेत कुठेतरी लोन मिळतंय का असे फोन कॉल्स त्याचे चालूच असतात. पण कुणीही इंद्राला विचारतं की तुम्ही कोणत्या बेसवर लोन घेणार. तर इंद्रा बोलतो की आता तर माझ्याकडे काहीच नाही आहे. असं बोलल्यानंतर आता ते समोरचे लोक जे आहेत ते फोन कट करून टाकतात, कारण आता ह्या माणूस कशाच्या आधारे लोन देणार ना. तर इकडे इंद्रा खूप अपसेट होतो, कारण लोक डायरेक्टली फोन कट करून टाकायचे. राणी दुसऱ्या ठिकाणी येते आणि विचारपूस करू लागते की आम्हाला तुमच्याकडनं काही मदत होईल का. तर आता इथे राणी बोलते की आम्ही त्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, तुमचे सगळे पैसे आम्ही रिटर्न करू, पण आत्ता आम्हाला तात्काळ पैशाची गरज होती. तर आता इकडे इंद्रा आणि राणीचं दोघांचंही काम चाललेलं असतं. इंद्रा इकडे सारखे सारखे पतसंस्थेत, कुठे बँकेत, सगळीकडे फोन ट्राय करत असतो, पण कुणीही लोन द्यायला नाहीच म्हणत असतं. इकडे राणी तिथून बाहेर पडते आणि तिला आता खूप तहान वगैरे लागलेली असते. तर तिथेच तिला समोर पाणी दिसतं. पाणी पिऊन लगेचच ती बाहेर पडते. राणी बोलते की मी आबांसाठी काहीच करू शकले नाही, पण आता कसं पैसे कमावू, 3 लाख रुपये का छोटी रक्कम नाही. असं म्हणत आता ती विचार करत असते की काय केलं जाईल जेणेकरून मला एवढे पैसे मिळतील. इकडे आता एक रिक्षामध्ये अनाऊन्समेंट चाललेली असते की एका छोट्याशा कामासाठी तुम्हाला 3-4 लाख बक्षीस मिळू शकतं, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवाची बाजी लावावी लागेल. ती रिक्षा राणीच्या समोरूनच फिरत असते. राणी ते सगळं पाहते, पण राणी थोड्याच वेळात दुसरीकडे लक्ष केंद्रित करते, कारण ह्या अशा पद्धतीने तिला पैसे कमवायचेच नसतात. त्यानंतर आता राणीच्या समोर 2 हवालदार येतात आणि राणी पुढे चाललेली असते. तेवढ्यात ते विचारतात की आबासाहेब महाडिकांचं घर कुठे आहे, जरा तुम्हाला माहिती असेल तर सांगाल का प्लीज. तर राणी बोलते की हो का, तुम्हाला नक्की त्यांच्याकडे काय काम आहे. तर त्यावेळी ते बोलतात की आम्ही तिथे गेल्यानंतरच सांगू, पण तुम्हाला जर माहिती असेल तर सांगा. तर राणी बोलते की ठीक आहे, मी तिकडेच चालली आहे, तुम्ही या माझ्या पाठी. असं म्हणत राणीच्या पाठीमागे ते 2 हवालदार चाललेले असतात. इकडे आता राणी आणि ते 2 हवालदार गेटच्या आतमध्ये येतात. इथे उर्मिला विक्रांतला लगेचच आवाज देते आणि बोलू लागते की ही राणी पहा ना, ते पोलिसांना घेऊन आली आहे, नक्की कशामुळे घेऊन आली असेल. विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण त्या खिडकीतून पाहत असतात. त्यानंतर विक्रांत बोलतो की चल आपणही जाऊन पाहूयात. तर आता इथे ते जे काही हवालदार आहेत ते आबांना आवाज देतात. आबा बोलतात की तुम्ही आमच्याकडे काम काढलं, बोला
काय काम आहे असं म्हटल्यानंतर इथे तो हवालदार बोलतो की मला सांगा राणी महाडिक कोण आहे. तर त्यावेळी आता राणी बोलते की मी आहे राणी महाडिक. तर आता इथे लगेचच ही मालती पुढे येते आणि बोलू लागते की आता काय केलं हिने. तर त्यानंतर आता इथे पोलीस जे आहेत ते हवालदार ते बोलतात की आता काही वाईट वगैरे काम नाही केलं त्यांनी चांगलंच काम केलं आहे आणि त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तर आता इथे राणी खुश होते आणि इंद्रही खुश होतो. तर आता आबांना आणि मालतीला कळत नाही की या राणीने नक्की काय काम केलं आहे. तर आता इथे मालती विचारू लागते की म्हणजे काय केलं हिने. तर आता इथे लगेचच हवालदार सांगतात की ह्या मॅडमने आम्हाला एक अंमली पदार्थाचा मालाने भरलेला पिकअप शोधून दिला आहे आणि त्यासाठी आता यांना बक्षीस मिळणार आहे. त्यामुळेच ह्यांचा गौरव देखील होणार आहे. तर आता हे ऐकून इथे विक्रांत आणि उर्मिलाला खूप राग येतो की या मुलीने पुन्हा कौतुकास्पद काहीतरी काम केलं आहे. तर आता हे ऐकून इथे इंद्राला आणि आबांना खूप भारी वाटतं की राणीचा इथे गौरव होणार आहे. तर आता आबा राणीकडे पाहतात आणि त्याचनंतर आता इथे राणी ही त्या हवालदारांकडे पाहत असते. तर त्यानंतर आबा म्हणतात की मला वाटलंच होतं माझी मुलं नक्कीच नाव कमवतील आणि या 7 दिवसात त्यांनी एवढे पैसे कमावून दाखवलेत त्यामुळे मला त्यांच्यावरती गर्व आहे. तर आता इथे मालती बोलते की 1 मिनिट, या 5-50 हजाराने काय होणार आहे. आपल्याला 3 लाख रुपये लागणार आहेत. मला सांगा या 5-50 हजारांनी काय होणार आहे. तर आता इथे लगेचच हवालदार बोलतात की 5-50 हजार नाही, त्यांनी इथे 3 लाख रुपये बक्षीस मिळवलेलं आहे. हे ऐकून आता राणी, इंद्रा आणि आबा सगळेजण चकित होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर गोड असं स्माईल येतं कारण त्यांचं टेन्शन आता गायब झालेलं असतं. आबा हसतात आणि बोलतात की माझ्या मुलाने करून दाखवलं आणि मला खात्री होती राणी आणि इंद्रा दोघेही जण 7 लाख रुपये कमवून दाखवतीलच आणि माझं ऑपरेशन त्यामध्येच होईल. इकडे आता मालती शॉक होते. 3 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे म्हटल्यानंतर मालतीचं तोंड देखील गप्प झालेलं असतं. इकडे राणी जी आहे ती हवालदारांना म्हणते की खरं तर तुम्ही अगदी देवासारखं धावून आलात. आम्हाला सध्या पैशांची खूप गरज होती. तर आता इथे राणी बोलते की तुमचे आभार कसे मानू तेच मला कळत नाही. तर तेवढ्यातच हवालदार म्हणतात की हे पहा मॅडम, तुम्ही आमचे आभार मानू नका, खरं तर आम्हीच तुमचे आभार मानलं पाहिजे कारण तुम्ही एवढं मोठं काम केलं आहे. तर आता इथे राणी तशीच तिथे उभी राहते आणि ते हवालदार जे आहेत ते बोलतात ठीक आहे मॅडम, तुम्ही आता या पेपर्सवरती सह्या करा. तर आता राणीला ते काही पेपर्स देतात आणि त्यावरती राणीला सह्या करायला सांगतात आणि त्यानंतर राणीच्या हातात ते 3 लाख रुपये ठेवतात. राणी ते पैसे पाहून खुश झालेली असते. इकडे त्या पेपर्सवरती सह्या करून ते हवालदार त्यांच्यापासून तिथून निघून जातात. त्यानंतर इकडे इंद्रा राणीला म्हणतो की मला माहीत होतं राणी की तू नक्कीच काहीतरी करून दाखवशील. तर आता इथे ही मालती टकाऱ्यासारखं राणीकडे पाहत असते कारण तिला विश्वास बसत नसतो की या मुलीने खरंच 3 लाख रुपये कमवून दाखवले. तर आता आबा म्हणतात की आता तर कोणाची बोलायची हिंमतच नाही. तर त्यानंतर इथे राणी जी आहे ती आबांकडे येते आणि आबांना म्हणू लागते की आबा हे पैसे तुमच्या इलाजासाठी. तर आता आबा मला तुमचा आशीर्वाद द्या असं म्हणत राणी त्यांच्या पाया पडते. त्यानंतर राणीला आठवतं की राणीने कशाप्रकारे त्या गुंडांना धडा शिकवून तिथे पोलीस बोलावून तो माल जो आहे तो पोलिसांच्या हवाली केला होता आणि आज त्याच कामाची राणीला पैसे मिळाले आहेत. खरं तर राणीने खूप चांगलं काम केलेलं इथे दाखवलं गेलं आहे. तर आता इकडे इंद्राही खुश असतो. इंद्रा बोलतो की राणी खरंच तुझ्यामुळे आज आपले 3 लाख रुपये इथे जमा झाले आहेत आणि फायनली आता आपण आपल्या आबाचं ऑपरेशन करू शकतो. तर आता इथे विक्रांत पुढे येतो आणि बोलू लागतो की मला माहीत आहे राणीने खूप चांगलं काम केलं आणि त्याचं कौतुक तर आम्हाला आहेच, पण हे पहा तुम्हाला आणखीनही पैशाची गरज लागू शकते, त्यामुळे तुम्ही ते पैसेही वापरा. तर आता इथे राणी बोलते की आता आमच्याकडे 7 लाख रुपये जमा झाले आहेत, त्यामुळे आम्हाला तुमच्या पैशाची काहीही गरज नाही आहे. तर आता इथे इंद्रा आणि राणी विक्रांतला उलट उत्तर देत असतात. तेवढ्यात राणी बोलते की थांबा 1 मिनिट, इथेच थांबा. तर आता इथे विक्रांत तिथेच थांबतो. उर्मिला देखील विक्रांतच्या शेजारीच उभी असते. राणी आतमध्ये जाते. इंद्रा आणि आबांना कळतं की राणी कशासाठी आतमध्ये गेलेली आहे. तर राणी आतमध्ये जाऊन ती विक्रांतने दिलेली मालतीला ती बॅग हातात घेऊन येते आणि विक्रांतच्या हातात टेकवते, तेही अगदी तोऱ्यात.
आणि बोलते की हे पैसे घ्यायचे आणि इथून चालतं व्हायचं, कारण आम्हाला या पैशांची अजिबात गरज नाही. आम्हाला माहीत आहे हे पैसे तुम्ही कशासाठी दिले होते, त्यामुळे आता या पैशाची आम्हाला गरज नाही, तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर आता इथे मालतीमध्ये बोलणार तर आबाने मालतीचं तोंड गप्प केलेलं आहे. त्यानंतर विक्रांत म्हणतो की राणी, तू हे खूप चुकीचं वागतेस. तर त्यानंतर इंद्रा मध्येच येतो आणि बोलतो की आम्हाला माहीत आहे तू हे पैसे कोणत्या इंटेन्शनने दिले आहेत, त्यामुळे प्लीज तू इथून जाऊ शकतो. तर त्यानंतर राणी जी आहे ती विक्रांतला म्हणते, हे जे काही पैसे आहेत ना, खरं तर तुमच्या हातामध्ये जे काही पैसे आहेत ते आबांचेच आहेत. आबाने कष्टाने ते कमावलेले आहेत आणि त्यावर ते खरं तर आबांचाच हक्क आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला ते पैसे दिले आहेत ना, त्यामुळे ते पैसे आम्हाला नको आहेत. तर आता एक दिवस लवकरच अशी वेळ येईल की मी सगळं हक्काने, न्यायाने हे सगळं काही जे काही आम्ही गमावले ना, ते सगळं काही मिळवून दाखवणार आणि ही माझी सवय नाही, तर हा माझा स्वभाव आहे, असं राणी विक्रांतला सांगते. तर आता इकडे असं बोलल्यानंतर मालतीला प्रचंड राणीचा राग येतो. विक्रांत गेल्यानंतर मालती पुढे येते बोलायला आणि राणीला बोलते की एवढं सगळं बोलायची काय गरज होती. तर असं बोलल्यानंतर राणी मालतीला बोलू लागते की मालती मॅडम, तुम्ही एवढं सगळं कसं काय विसरू शकता, ते आपल्याशी कसं वागले मी कधीच विसरू शकत नाही. मालती इथे राणीला खूप काही बोलणार. तेवढ्यात इंद्रा बोलतो की आता 7 लाखांची व्यवस्था झाली आहे, त्यामुळे आता बोलून काहीच फायदा नाही. असं बोलून झाल्यानंतर मालती तिथून आतमध्ये निघून जाते. इकडे विक्रांत इथे उर्मिलाला म्हणत असतो की आता राणीने जे काही तोऱ्यात सांगितलं ना, की जो तिचा स्वभाव आहे आणि सवय नाही वगैरे, तर आता इथे तो बोलतो की एक दिवस तिला पश्चाताप होणार आहे या गोष्टीचा, कारण तिला वाटत असेल की तिने जो काही तो टेम्पो पोलिसांना पकडून दिला आहे ते तिने मोठं काम केलं आहे, पण आता त्याचीच एक दिवस त्याला खूप पश्चाताप होणार आहे, कारण तो व्यक्ती खूप गुंडाळ आहे आणि खूप मोठा गुंड आहे आणि त्याचीच मी भेट घेतली आहे. त्यामुळे आता या राणीला खूप पश्चाताप होणार आहे आणि त्यानंतर ह्या राणीला आपल्याच पैशाची गरज पडणार आहे आणि बघून घे. तर आता विक्रांत बोलतो की आणि त्या सगळ्यात आता तुला एक काम करायचं आहे, तुला त्या मालतीला आपल्या साईडने उडायचं आहे आणि तिच्याशी आपल्याच बाजूने कशी करता येईल हे पाहायचं आहे. उर्मिला बोलते की त्याचं तू टेन्शनच घेऊ नको. तर आता इथे विक्रांतने नवीन प्लॅन केला आहे, राणीला कसं प्रॉब्लेममध्ये आणता येईल. इकडे तर रात्रीच्या वेळी राणी अभ्यास करत असते. राणी म्हणते की आता ना पैसे जमा झाले आहेत, त्यामुळे मी अभ्यास करून घेते. तर राणी अभ्यास करत असते आणि त्यावेळी इंद्रा तिला एकटक पाहत असतो. खरं तर त्याला तिच्यावरती खूप गर्व असतो की त्याला राणीसारखी बायको मिळाली आहे. तर त्यावेळी ती अभ्यास करताना तो तिच्या बटांकडे पाहत असतो. हळूहळू तिच्या जवळ येतो आणि तो त्या बटावरती करतो. इंद्रा बोलतो की आता याची जबाबदारी माझी, तू फक्त अभ्यास करायचा. तर त्यानंतर आता इथे आबा जे आहे ते आतमध्ये येतात. आल्यानंतर आबांना चक्कर आल्यासारखं होतं, त्यांना त्रास सुरू होतो आणि आबा तसेच धाडदिशी खाली पडतात. खाली पडल्यानंतर मालतीला आवाज येतो आणि मालती लगेच धावत पळत आबांकडे येते. आबा एकदम खाली पडतात आणि त्याचनंतर मालती त्यांना आवाज देत असते. मालती म्हणते की आबा उठा, अहो उठा. इंद्रा म्हणत मालती इंद्राला आवाज देत असते आणि त्यावेळी इंद्रा आणि राणी बाहेर असतात आणि मालतीचा आवाज ऐकताच ते दोघेही जण आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यानंतर पाहतात तर आबा खाली जमिनीवर पडलेले आहेत. इंद्रा आबाला उठवण्याचा प्रयत्न करतो. राणी देखील आबा उठा असं म्हणत असते आणि त्यानंतर राणी म्हणते की सर, आपण आबांना ताबडतोब हॉस्पिटलला नेलं पाहिजे. तर ते इंद्रा आणि राणी दोघेही जण आबांना हॉस्पिटलला घेऊन जातात. त्याचवेळी मालती बोलते की मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, अगोदर ऑपरेशन केलं असतं तर ही वेळ आली नसती. तर आता इंद्रा बोलतो की आई, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही आहे, असं म्हणत आता इथे आबांना इंद्राने आणि राणीने हॉस्पिटलला आणलं आहे. तर आता इथे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर इंद्रा डॉक्टरांना आवाज देतो आणि त्यावेळी डॉक्टर लगेचच धावत येतात आणि विचारू लागतात की त्यांना काय झालं आहे. डॉक्टर एकदा चेक करतात आणि बोलतात की हो, हे होणं साहजिकच होतं, यांना लवकरात लवकर ॲडमिट करावं लागेल आणि यांचं चेकअप करावे लागेल, असं म्हणत आता आबांना तिथे ॲडमिट केलं जातं.
तर आता पुढील भागात इथे डॉक्टर त्यांची जी काही ट्रीटमेंट आहे ते देतच असतात. तर आता इकडे राणीला दुसऱ्या दिवशी पेपरला जायचं असतं. राणी बोलते की आबा मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. तर आता आबा बोलतात की माझा आशीर्वाद तुझ्या पाठी नेहमीच असेल राणी, तू चांगला पेपर लिही. तर आता इकडे विक्रांत बोलतो की आता त्या राणीला धडा शिकवायची वेळ आली आहे आणि इकडे विक्रांतने त्या माणसाला भडकवलेलं आहे राणीच्या विरोधात. तिने कशाप्रकारे त्यांचा माल पोलिसांच्या हवाली करून दिला आणि आता तिला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. तर आता तो माणूस देखील राणीच्या बाबतीत नक्की काय निर्णय घेईल, राणीसोबत काय करेल हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो नक्की पहा.